शब्दयात्रा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं का? केलं नसेल तर लवकरात लवकर करा. धन्यवाद. नमस्कार. रंगत संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे मी ॲडव्होकेट प्रमोद आडकर सर्व कवींचं रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो. पितृपक्ष 15वडा चालू आहे. यावेळेचा रंगत संगत व्हॉट्सअप ग्रुपवरच्या कवितांचा विषय आहे पूर्वज. छान कविता व्हॉट्सअपवर पोस्ट झालेल्या आहेत आणि त्या यूट्यूब मार्फत दूरवर पोचवायची व्यवस्था कामिनी केंभावी आमच्या शब्दयात्रेमार्फत होत आहे. कामिनी केंभावी यांचे मनपूर्वक आभार. तसंच आमच्या संचालिका प्रभा सोनवणे, स्वाती सामक, समन्वयक शिल्पा देशपांडे उत्तम काम करत आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, आपण पूर्वजांविषयी श्राद्ध घालतो, ब्रह्मवंदांना बोलवतो, पण जे हयात आहेत त्यांच्याविषयी आपण आत्मीयता दाखवतो का? त्यांना आनंद, सुख, समाधान लाभेल का याचा विचार करतो का? हे महत्त्वाचं. आपण ते करायला हवं. आपण श्राद्धविधी जरूर करा, पण आज त्याच्याबरोबरच घरात आणि बाहेर अन्नदान जरूर करा. कारण भुकेल्याला अन्न देणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे, कुठलीही जातपात न बघता. आपल्याला माहिती आहे की संत एकनाथ महाराजांनीही आज ब्राह्मणांबरोबरच महार बंधू भगिनींनाही अन्नदान केलं होतं. त्यामुळं अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि या पितृपक्ष 15वड्यामध्येच नव्हे तर कायमस्वरूपी तुम्हाला जेवढं अन्नदान करता येईल तेवढं तुम्ही जरूर करा. पुण्याचं संचित हे जास्तीत जास्त जमलं तरच प्रत्येकाला पुढं आनंद, सुख, समाधान लाभणार आहे. मी जास्त काय बोलू, एवढंच सांगतो की पूर्वजांची आठवण जरूर ठेवा. पण आत्ता जे तुमच्या घरात वयोवृद्ध मंडळी हयात आहेत त्यांना आनंद द्या, त्यांना सुख समाधान द्या. ही खरी ईश्वराची खरी श्रद्धा, खरी भक्ती ठरेल. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. मनपूर्वक नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. मी प्रभा सोनवणे रंगत संगतच्या पूर्वज या विषयांतर्गत कवी संमेलनात सादर करते माझी कविता पूर्वज. ते कोण असतात? ते कोण असतात? कुठून आलेले? ते कोण असतात? कुठून आलेले? आपल्याला माहीत नसते त्यांच्याबद्दल फारसे काही. आपल्याला माहीत नसते त्यांच्याबद्दल फारसे काही. किंवा सांगी वांगी ऐकून असतो आपण, किंवा सांगी वांगी ऐकून असतो आपण त्यांच्या पराक्रमाच्या गाथा, किंवा सांगी वांगी ऐकून असतो आपण त्यांच्या पराक्रमाच्या गाथा. मूळ गावातला तो भग्न पडका वाडा पाहून दाटून आली मनात अपार कृतज्ञता. मूळ गावातला तो भग्न पडका वाडा पाहून दाटून आली मनात अपार कृतज्ञता. किती पराक्रमी होते आपले पूर्वज, किती पराक्रमी होते आपले पूर्वज. वारसदारांपैकी एकच आनंदी चेहऱ्याची बाई. वारसदारांपैकी एकच आनंदी चेहऱ्याची बाई तग धरून त्या वाड्यात. वारसदारांपैकी एकच आनंदी चेहऱ्याची बाई तग धरून त्या वाड्यात. आपले म्हातारपण सांभाळत तिने सांगितले अभिमानाने आपला धडा आहे इतिहासात. तिने सांगितले अभिमानाने आपला धडा आहे इतिहासात. कोणत्या लढाईत मिळाली होती 7 गावं इनाम? कोणत्या लढाईत मिळाली होती 7 गावं इनाम? आणि हा बुलंद वाडाही आपण इनामदार देशमुख अमक्या तमक्याचे वंशज
असे बरेच सांगत राहिली ती मुले शहरात बंगला बांधून सुखसोयीत राहत असताना ती इथे एकटी वाड्याच्या वैभवशाली खुणा सांगत किती उंट, किती हत्ती घोडे, किती जमीन, किती पायदळ, किती लढाया. वाड्याच्या वैभवशाली खुणा सांगत किती उंट, किती हत्ती घोडे, किती जमीन, किती पायदळ, किती लढाया. हे सारे खरे असले तरी पूर्वज ठेवून जातात जमीन जुमला घरे वाडे. ते कुठे टिकून राहते काळाच्या प्रवाहात. कुणी म्हणतही असेल तिला वाड्याची मालकीणबाई. पण प्रत्येकाला जिंकायची असते आता आयुष्याची लढाई स्वतःसाठी. स्वतःसाठी. हेच सांगते ती 80 वर्षाची म्हातारी. चुलीवरचा चहा उकळत असताना लढण्याचं बळ देतात पूर्वज. हीच काय ती पूर्वपुण्याई. धन्यवाद. नमस्कार, मी स्वाती सामक. रंगसंगत प्रतिष्ठान आणि शब्दयात्रा पुणे यांच्यातर्फे पूर्वज हे कवी संमेलन होत आहे. यात माझी एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे ठिणगी. कधीतरी एकदा माझा फोटो पाहून मावशी म्हणाली होती मला, किती आमच्या आत्यासारखी दिसतेस ग तू. परवा त्याच मावशीचा फोटो पाहून माझी लेक मला म्हणाली, आई बाई मावशीच्या फोटोत किती तुझा भास होतो. कधी कधी जेवताना पाणी पिताना नकळत माझा उजवा हात पालथा करून तांब्याच्या तळाला टेकवला जातो. कधीतरी जेवताना पाणी पिताना नकळत माझा उजवा हात पालथा करून तांब्याच्या तळाला नकळत टेकवला जातो. आणि मला आठवून जातात माझे आजोबा. आणि मला आठवून जातात माझे आजोबा. ते देखील अगदी असंच पाणी प्यायचे. आणि म्हणायचे माझे आजोबा म्हणायचे एका हाताने पाणी पिऊ नये. असंच केव्हा तरी माझ्या लख गोऱ्या देखण्या काकाचा एक मित्र माझ्याशी बोलताना म्हणाला होता, तुझी देहबोली अगदी माझ्या दोस्तासारखी आहे. आणखीन कितीतरी गोष्टी माझ्या कुठल्या आवडीनिवडी सवयी लकबी कुठून आल्या माहित नाही. आणखी कितीतरी गोष्टी माझ्या कुठल्या आवडीनिवडी सवयी लकबी कुठून आल्या आहेत माहित नाही. खरंच हेच असते का आपल्या पूर्वजांकडून मिळालेले खूप काही. खरं तर हा देह आपला स्वभाव, आपला असणे, आपले दिसणे आपले नसतेच मुळे. खरं तर हा देह आपला स्वभाव, आपले दिसणे, आपले असणे आपले नसतेच मुळी. यातला कण म्हणजे असते देणे आपल्या कुठल्या पूर्वजांनी दिलेले. यातला कण म्हणजे असते देणे आपल्या कुठल्या पूर्वजांनी दिलेले. आपल्या जन्मासाठी वंश सातत्यासाठी पुढची पंक्ती पेटत टाकण्यासाठी त्यांनी देव केलेली एक ठिणगी असते ती. धन्यवाद. नमस्कार,
रंगत संगत प्रतिष्ठानच्या पूर्वज या विषयाधारित कवी संमेलनात मी सुजाता पवार माझी एक रचना सादर करते आहे. शीर्षक आहे पूर्वज. नदीच्या किनारी हवेल्या पुराण्या, नदीच्या किनारी हवेल्या पुराण्या, जरा वाटती ओळखीच्या निशाण्या. नदीच्या किनारी हवेल्या पुराण्या, जरा वाटती ओळखीच्या निशाण्या. कुणी ऐकवितो इथे पूर्वजांच्या, कुणी ऐकवितो इथे पूर्वजांच्या, गुणादुर्गुणांच्या अनोख्या कहाण्या. कुठे आज गेल्या पिढ्या पूर्वजांच्या, इथे नांदलेल्या मुला माणसांच्या. कुठे आज गेल्या पिढ्या पूर्वजांच्या, इथे नांदलेल्या मुला माणसांच्या. किती दालने येथली ओस झाली, किती दालने येथली ओस झाली. खुणा फक्त येथे जुन्या वैभवाच्या, खुणा फक्त येथे जुन्या वैभवाच्या. नव्याने उजेडात याव्यात आता, नव्याने उजेडात याव्यात आता, पुन्हा पूर्वजांच्या कथा गूढ गाथा. नव्याने उजेडात याव्यात आता, पुन्हा पूर्वजांच्या कथा गूढ गाथा. कधी तेवलेले दिवे अत्तराचे, कधी तेवलेले दिवे अत्तराचे. तयाच्या सुगंधी अशा गंधवार्ता, तयाच्या सुगंधी अशा गंधवार्ता. धन्यवाद. नमस्कार, मी दयानंद घोटकर. पूर्वज या कवितेतून सर्व पूर्वज कवींना काव्यवंदना, मानवंदना. पूर्वज आपुले महान, पूर्वज आपुले महान, तयांचे अलौकिक वरदान. पूर्वज आपुले महान, तयांचे अलौकिक वरदान. लिहुनी तत्वज्ञान जपले संस्कृती अभियान, लिहुनी तत्वज्ञान जपले संस्कृती अभियान. आद्य कवी ज्ञानराज, आद्य कवी ज्ञानराज, ज्ञानेश्वरी ग्रंथराज. तुका झालासे कळस, गाथा गेय सुगम सुरस. तुका झालासे कळस, गाथा गेय सुगम सुरस. लोकसाहित्याचे भांडार, लोकसाहित्याचे भांडार, कायनाथांचे वानू उपकार. मांदियाळी या संतांची पैज जिंके अमृताची, मांदियाळी या संतांची पैज जिंके अमृताची. पूर्वज आपुले महान, तयांचे अलौकिक वरदान. शाहीर लोक कलावंत, शाहीर लोक कलावंत, शीघ्र कवी तंत कला साहित्य, शीघ्र कवी तंत कला साहित्य. लोक व्यवहार आणला काव्यात, लोक व्यवहार आणला काव्यात. इतिहास लेखन तडफ प्रतिभेत, इतिहास लेखन तडफ प्रतिभेत. माय बोलीस वैभवे नेले, माय बोलीस वैभवे नेले. प्रगल्भ अलंकारे नटविले, श्लोकबद्ध रचनेने विद्वान पंत पंडिताने. श्लोकबद्ध रचनेने विद्वान पंत पंडिताने. पूर्वज आपुले महान, तयांचे अलौकिक वरदान. स्वातंत्र्य संग्रामी लढले, स्वातंत्र्य संग्रामी लढले, तयांनी महाकाव्य रचिले. स्वातंत्र्य संग्रामी लढले, तयांनी महाकाव्य रचिले. अन्नमान तुंग मंडाले, अन्नमान तुंग मंडाले. काव्याने पावन तीर्थक्षेत्र केले, काव्याने पावन तीर्थक्षेत्र केले. केशवसुतांची तुतारी, वसंत बापटांची शाहिरी. केशवसुतांची तुतारी, वसंत बापटांची शाहिरी. अण्णा भाऊंची हलगी, अमर शेखांशी करी सलगी. अण्णा भाऊंची हलगी, अमर शेखांशी करी सलगी. साने गुरुजींची पत्री, साने गुरुजींची पत्री. कऱ्हेचे पाणी लेखनी अत्री. खांडेकर विंदा कुसुमाग्रज, खांडेकर विंदा कुसुमाग्रज. हाती ज्ञानपीठाचा ध्वज. खांडेकर विंदा कुसुमाग्रज, हाती ज्ञानपीठाचा ध्वज. या पूर्वजांना स्मरून करीतो काव्याने वंदन. या पूर्वजांना स्मरून करीतो काव्यास मी वंदन. दर साली असा पितृपक्ष, दावितो पूर्वजांची साक्ष. दर साली असा पितृपक्ष, दावितो पूर्वजांची साक्ष. पूर्वज आपुले महान, तयांचे अलौकिक वरदान.
पूर्वज आपुले महान, तयांचे अलौकिक वरदान. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री महाजनी. रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या पूर्वज या कवी संमेलनात मी कविता गाऊन सादर करते. कवितेचे शीर्षक आहे पूर्वज. माहित नसला जरी कुणाला 10 पिढ्यांचा इतिहास, माहित नसला जरी कुणाला 10 पिढ्यांचा इतिहास, स्मरण करोनी पूर्वजांचे द्यावा घासातला घास, स्मरण करोनी पूर्वजांचे द्यावा घासातला घास. त्यांच्या वंशी जन्म आपुला आपुली पुण्याई खास, त्यांच्या वंशी जन्म आपुला आपुली पुण्याई खास. पूर्व सुकृता परीच लाभे सुखी सदरा आयुष्यास, पूर्व सुकृता परीच लाभे सुखी सदरा आयुष्यास. वाडवडील आजा काका अन भोवती नात्यांचा तो फास, वाडवडील आजा काका अन भोवती नात्यांचा तो फास. नको कुणाला त्यातून सुटका असला जरी हा केवळ भास, नको कुणाला त्यातून सुटका असला जरी हा केवळ भास. नातलगांची माया ममता सुखद असे त्यांचा सहवास, नातलगांची माया ममता सुखद असे त्यांचा सहवास. ते असताना जपू तयांना मान राखूया त्यांचा खास, ते असताना जपू तयांना मान राखूया त्यांचा खास. पिढ्यान पिढ्यांचा जपू वारसा असे जोवरी आपुला श्वास, पिढ्यान पिढ्यांचा जपू वारसा असे जोवरी आपुला श्वास. पावलांवर ठेवूया पाऊल त्या कर्तृत्वाचा हाच तपास, पावलांवर ठेवूया पाऊल त्या कर्तृत्वाचा हाच तपास, त्या कर्तृत्वाचा हाच तपास, त्या कर्तृत्वाचा हाच तपास. नमस्कार. रंगत संगत प्रतिष्ठान आयोजित कवी संमेलनासाठी मी सौमीना सातपुते माझी एक रचना सादर करते आणि सर्वप्रथम संयोजकांनी ही संधी दिल्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. कवितेचं शीर्षक आहे पूर्वजांचं देणं. तशा खूप गप्पा व्हायच्या भाऊच्या आणि माझ्या, तशा खूप गप्पा व्हायच्या भाऊच्या आणि माझ्या. लहानपण, आपलं गाव, आपलं घर, शाळेतले ते दिवस. मग जग थोडं वेगळं झालं, सुखाचं घरही मिळालं. भाऊचं येणं राखी पौर्णिमेला, भाऊबीजेला व्हायचं. पुन्हा मग गप्पा, मनमुराद बोलणं, त्याची माया. या राखी पौर्णिमेला जरा वेगळाच वाटला, या राखी पौर्णिमेला जरा वेगळाच वाटला. जरा चिंतेत, जरा विचारात. म्हटलं, भाऊ काही सलतंय का मनात तुझ्या? तर काही बोलेच ना. बऱ्याच वेळानं त्यानं आपलं मन खुलं केलं, बऱ्याच वेळानं त्यानं आपलं मन खुलं केलं. ताई, जुन्या वाड्यातल्या कागदपत्रात पूर्वजांनी ठेवलेल्या इस्टेटीची कागदपत्रं सापडली आहेत, पण नावं मात्र आपली दोघांची घातली आहेत. माझा संसार ओढगस्तीचा आणि तुझ्या वहिनीचा स्वभाव. क्षणात सारं सारं लक्षात आलं, क्षणातच सारं सारं लक्षात आलं. भाऊ नको उदास होऊस, भाऊ तू नको उदास होऊस. पूर्वजांच्या इस्टेटीतलं मला नकोय काही, पूर्वजांच्या इस्टेटीतलं मला नकोय काही. त्यांचे आशीर्वाद आपल्या दोघांसाठी हीच आयुष्याची खरी कमाई. सांग आता कुठं करायची आहे मी सही, सांग आता कुठं करायची आहे. नमस्कार, मी चंचल काळे रंगत संगततर्फे घेण्यात येणाऱ्या कवी संमेलनामध्ये माझी पूर्वज या विषयावरची एक कविता सादर करते आहे. काळाच्या या पानावरती जुने पुराणे किती ठसे, काळाच्या या पानावरती जुने पुराणे किती ठसे. काही तुमचे काही अमुचे पूर्वसुरींचे असे तसे. खुणा शोधतो फिरतो माणूस पाया आपुले जुने कुठे,
खुणा शोधतो फिरतो माणूस पाय आपुले जुने कुठे, स्मृती शोधुनी वंदन करतो भयमरणाचे मनी वसे, स्मृती शोधुनी वंदन करतो भयमरणाचे मनी वसे. वाहत राही कालप्रवाह जाणे येणे निरंतरी, वाहत राही कालप्रवाह जाणे येणे निरंतरी, कोण कुठे सा जन्मा येतो संचित ज्याचे त्याच परी. जिवंत असता समोर माणूस सुखदुःखेही वाटूया, जिवंत असता समोर माणूस सुखदुःखेही वाटूया, सेवाभावी होऊन थोडे हात कुणाला देऊया, सेवाभावी होऊन थोडे हात कुणाला देऊया. माणुसकीने वागू सारे, माणुसकीने वागू सारे करू शुभंकर कर्म असे, माणुसकीने वागू सारे करू शुभंकर कर्म असे. नव्या पिढीला देऊ काही पूर्वज बनू आदर्श असे, नव्या पिढीला देऊ काही पूर्वज बनू आदर्श असे, पूर्वज बनू आदर्श असे. धन्यवाद. नमस्कार. रंगत संगत प्रतिष्ठान पुणे आयोजित ऑनलाईन काव्यसंमेलनात मी अरुण सावंत नवी दिल्ली आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. या आठवड्याचा जो विषय आहे पूर्वज, या विषयावर मी माझी एक रचना सादर करतो आहे. मनात येतो प्रश्न सारखा, मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते, मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते, गेले होते लंकेला की अयोध्येची राखण करीत होते. मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते, मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते. लढले होते महाभारत, लढले होते महाभारत आणि सेनापती त्यांचे द्रोण होते. मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते. अजिंठ्यात ते चित्र रंगवीत, अजिंठ्यात ते चित्र रंगवीत कैलास लेणी कोरत होते. मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते, मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते. माऊली संग आळंदीत, माऊली संग आळंदीत की तुकोबा संग देहूत होते. मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते. शिवरायांचे शूर मावळे, शिवरायांचे शूर मावळे की मोठे किल्लेदार होते. मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते. पेशव्यांच्या दरबारात सरदार होते, पेशव्यांच्या दरबारात सरदार होते आणि अटके पार झेंडे फडकवीत होते. मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते. मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते. इंग्रजांचा गर्व मोडीत मोठे स्वातंत्र्य सैनिक होते. मनात येतो प्रश्न सारखा, मनात येतो प्रश्न सारखा आपले पूर्वज कोण होते. मना वाटते धन्य झालो, मना वाटते धन्य झालो भारत देशा जन्मा आलो. उपकार थोर त्या पितरांचे, उपकार थोर त्या पितरांचे पुढचा जन्म पण इथेच येवो, पुढचा जन्म पण इथेच येवो. मना वाटते धन्य झालो. मी ॲडव्होकेट सौ मंजुषा सतीश कजवाडकर रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या पूर्वज ह्या कविसंमेलनात कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे अनाथ. खूप केली खटपट लटपट, खूप केली खटपट लटपट मूळ माझे कळण्याचे. खूप केली खटपट लटपट मूळ माझे कळण्याचे. गजबजलेल्या भूमीवरती नाळ कुठेतरी जुळण्याचे. खूप केली खटपट लटपट मूळ माझे कळण्याची. गजबजलेल्या भूमीवरती नाळ कुठेतरी जुळण्याची. कोण कोठला, कोठून आलास,
कोण कोठला कोठून आलास, काय कोणता ठाव ठिकाणा. या प्रश्नांचा सदैव भुंगा पोखरत गेला मेंदूला. या प्रश्नांचा सदैव भुंगा पोखरत गेला मेंदूला. आश्रित मी निराधार मी, आश्रित मी निराधार मी, कशी कळावी वेडी माया. आश्रित मी निराधार मी, कशी कळावी वेडी माया. देवकी नव्हती नसे यशोदा, देवकी नव्हती नसे यशोदा, ममतेने झोका द्याया, ममतेने झोका द्याया. वाऱ्यावरती भिरभिरले, वाऱ्यावरती भिरभिरले, पाचोळ्या सम चुरगळले. वाऱ्यावरती भिरभिरले, पाचोळ्या सम चुरगळले. बालपणींच्या आठवणींचे दुःख मनामध्ये भळभळले. बालपणींच्या आठवणींचे दुःख मनामध्ये भळभळले. कधी न काही मिळता घास, कधी न काहीच मिळता घास. श्वास गिळावा प्यावी आसवे, जगण्याच्या या लढाईतही रडता रडता बळे हसावे. कधी न काहीच मिळता घास, श्वास गिळावा प्यावी आसवे, जगण्याच्या या लढाईतही रडता रडता बळे हसावे. पिंड कुणाचे गंगेवरले, पिंड कुणाचे गंगेवरले, शिटलेले वा विटलेले. काक स्पर्शी वा कधी कधी ते काक दृष्टीतूनही सुटलेले. निलाजरेपण मुरले अंगी, निलाजरेपण मुरले अंगी. पिंड फुकाचे गिळताना, शापितांच्या मार्गमुक्तीचा तृप्तीचा ढेकर देताना. असाच का हो असतो झगडा प्रत्येकाच्या जगण्याचा, असाच का हो असतो झगडा प्रत्येकाच्या जगण्याचा. बदलत गेली बालसृष्टी अन, बदलत गेली बालसृष्टी अन, दृष्टिकोनही बघण्याचा, दृष्टिकोनही बघण्याचा. पण मी कोणाचा, पण मी कोणाचा प्रश्नच मोठा जगण्याची असता भ्रांत जरी. कोण कोठले पूर्वज माझे, कोण कोठले पूर्वज माझे. शोधत बसतो दिगंतरी, शोधत बसतो दिगंतरी, शोधत बसतो दिगंतरी. धन्यवाद.